हाय, गुड मॉर्निंग. आजची माझी मॉर्निंग फारच गुड झालेली आहे. याचं कारण असं की मी आत्ता आहे कोल्हापूरमध्ये. आमच्या नियमवटी लागूचा दौरा सुरू आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, कराड असं. तर आम्ही राहतोय कोल्हापूरमध्ये. आणि मागच्या वेळेस जेव्हा माझं आणि प्रसादचं लग्नही नव्हतं झालं ना, तेव्हा असं झालं होतं की प्रसादने मला अचानक साताऱ्यामध्ये येऊन सरप्राईज दिलं होतं. मग आम्ही सांगलीला एकत्र आलो होतो. तर काल मला त्या गोष्टीची खूप आठवण आली, कारण की आम्ही सांगलीमध्येच होतो. तर मी प्रसादला फोटोही पाठवला होता, इन्स्टावर स्टोरी पण टाकली होती की असं असं यार आपण मागच्या वेळेस इथेच भेटलो होतो. असं सगळं झालं होतं. आणि मग मी अशी मस्तपैकी झोपलेले होते सकाळी कोल्हापुरात. आणि अचानक पहाटे 9:30 वाजता दारावरची बेल वाजली करून. म्हटलं अरे ये जुर्रत किसने की. तर मला भेटायला कोण आलं होतं? नाही, हा नाही. तुला काय वाटलं मी फक्त सरप्राइजेस लग्नाआधी द्यायचो का? लग्नानंतरही सरप्राइजेस का सिलसिला चलता रहेगा. थँकफुली आज मला सुट्टी होती, त्यामुळे मी आलो आहे. काल तुलाही बरं वाटत नव्हतं, सो आय थिंक सो हे सगळं जुळून आलं एकत्र. आणि आपलं जे लॉंग ड्यू एक गोष्ट पेंडिंग होती ती पण आज होणार आहे. सो त्यासाठी मी हे एक छोटीशी शॉपिंगही केली आहे. आणि याच्यासोबत जायचं आहे का तुला? नाही, तो जरा मला ब्लँक वाटतोय विचारांनी. काय रे? सो तुम्हाला असं वाटलं असेल की मंदिरात जाणं, मग छान नटणं वगैरे हे फक्त मुलींची आवड असते, असं काहीही नाहीये. प्रसादला सुद्धा इच्छा होती की मंदिरात जातोय तर काहीतरी ट्रेडिशनल घालावं. आणि म्हणूनच त्याने ही खास आम्ही आधी मंदिरात जाण्याआधी स्टॉप घेतलाय कुर्ता खरेदीसाठी. आणि त्यातही त्याला तो असा मॅचिंग हवा होता. चला मग निघूया दर्शनासाठी. फायनली दर्शनाला जाण्याआधी शॉपिंगचा मोह मलाही नाहीच आवरला. ते बघ ना वरचे मोठे आहेत का? इथे अमृता शॉपिंग करते आणि इथे जमा झालेला आहे गोतावळा. कसं येणं केलं? तू मला बघितलं ना थांबले? कोल्हापूर? नागपूरचा का बे? मी पण नागपूरचा आहे ना. हो ना. तर मानेवाडा रोड. हो ना. तर कोल्हापूर मीट्स नागपूर. शॉपिंग झाली असेल तर आपल्याला निघायला हवं. मग याच्यापेक्षा ते पहिले वाले बेस्ट. कितीला? 40? 20ला द्या. 20ला 30 10 रुपये कमी केले. पाच वेळेला लावत नाही हे सगळं आपण. आणि खास आग्रा स्टोअर यांनी आम्हाला सांगितलेलं त्यांचाही व्हिडिओ घ्यायला कोल्हापूरचे. त्यांनी काही सांगितलं नाही. हो, त्यांनी सांगितलं. ठीक आहे का? खूप गोड दिसतंय. चलो, खरंच खूप गोड दिसतंय. बघ हो, असं कर ना. वाव. असं दोन्हीकडे असं बघ. आणि मग अशा रीतीने लग्नानंतरचं आमचं पहिलंच असं देवदर्शन अगदी उत्साहाने नटून थटून सजून असं पार पडलं. आमच्या सुदैवाने आम्हाला तिथे लगेच आरती सुद्धा मिळाली. शाळेमध्ये तुमच्या आवडत्या शिक्षकाच्या तासाला पहिल्या बेंचवर बसून असा जो आनंद मिळतो ना, तोच आनंद मला या आरतीला मिळाला. आणि मग मी मोर्चा वळवला. कशाला घेतेस? बटबटीत नाही, छान सगळ्यांना आवडेल. कोणासाठी घेते? मम्मीसाठी आहे, राणीसाठी आहे, आईसाठी. केक द्या ना. तुझं मंगळसूत्र दाखव. तुम्हाला कुठलं घेतोय? गोड दिसतेस. तुम्हाला कुठलं घेतोयस? बापरे बाप, भयंकर गोड. मी घेऊ का तुझ्यासाठी एक? भीती वाटते मला खूप हो म्हणायला. हे घे ना. हे बघ, हे दाखव ना. अरे हे अहिल्यादेवी किर्लोस्कर स्टाईल आहे. अमू, दॅट इज इट. हे तुझ्यासाठी. एकदा लावून बघ, फक्त लावून तर बघ. किती छान दिसत. अरे पण हे रोज नाही घालायचं. रोज कुठे म्हणते? घरातील महिला वर्गासाठी शॉपिंग करून झाल्यानंतर तुम्ही त्या ह्यातले ते बघा
असं म्हणणाऱ्या भाविकांना आम्हीच ब्लॅकमेल केलं. त्यांना म्हटलं तुम्हाला फोटोज हवे असतील तर आधी आमचे सुंदर सुंदर फोटो काढा. त्यांच्याकडनं भरपूर फोटोज काढून घेतले छान छान. आणि मग अशा रीतीने कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन मग नंतर अंबाबाईच्याच आशीर्वादाने पुढे नियम व अटी लागूचा कराडमध्ये प्रयोग करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि प्रसाद आणि आम्ही आहोत प्रसाद जवादे बरोबर. तर प्रसाद बर्वे नियम व अटी लागूच्या दौऱ्यावर स्वतःची कार घेऊन आला होता आणि त्यामुळे आता कराडला आम्ही सगळे तिघही जण एकत्र जात आहोत. मध्ये कुठेतरी असं झालं होतं ऍक्च्युली की ट्रॅफिक झालं आणि सगळं झालं म्हणून मग आम्ही जॅम होतं, जॅम कम्प्लीट जॅम. आणि म्हणून मग आम्ही असं वाट शोधत आपल्याला वाट सापडलीये का आता सापडली. मला ट्रॅफिकची खात्रीला एक माहिती जी सूत्रांनी दिली ती होते प्रसाद जवादे, आमचे वार्ताहर. ते रात्रीच प्रवास करून आले होते. जुन्या चौऱ्यावरून जा, पारगाव लागेल, पारगाववरनं निळेवाडी. आम्हाला पारगाव आणि निळेवाडीतनं जायचं. सरळ जावा, जुन्या गावात जाते, जुन्या गावातनं विचारात येतं, डावीकडे जाते निलेवाडीतनं तो रोड सरळ जाते इस्लामपूर. आयतवडे लागते, आयतवडे कुर्लूप, आयतवडे, त्याच्या पुढे वशीतनं इकडे गेलं की येडपाट्यावर जाते. थँक्यू. या गुगल मॅपच्या जमान्यात माणसंच बरी बघा. आणि आम्ही एवढे वरी करत होतो पण आम्हाला साथ वारकऱ्यांची मिळाली. त्यानंतर कराडमध्ये आम्ही पोहोचल्यावर आम्हाला प्रेक्षकांची सुद्धा साथ मिळाली. आमच्या चॅनलला तुमची साथ असू द्या. आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूच.